हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण। चला आज आपण बनवते फ्लावरची भाजी, सुकी फ्लावरची भाजी बनवणार आहे। ज्यांना ज्यांना भाजी आवडत नाही तेही खातील अशी भाजी आपण बनवणार आहे आज। अगदी मस्त चमचमीत भाजी होते। चला मी तुम्हाला भाजी कशी बनवायची ते सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेलच। चला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे जो फ्लावर आहे तो छानपैकी निवडून घेतलेला आहे। हिवाळ्यामध्ये फ्लावर तर छानच मिळतो, तरी पण आपण छानपैकी तो निवडून घ्यायचा आहे। नंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी फ्लावर, म्हणजे त्याचा वास वगैरे जो येतो किंवा धूळ वगैरे जी बसलेली असते ती निघून जाते। त्यानंतर बघा, आपण जी फ्लावर आहे ना ती थोडीशी गरम पाण्यामध्ये टाकणार आहे। फ्लावर मी टाकतीये, एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतीये। फ्लावर मी इथे ट्रान्सफर करून घेतली आहे, गॅसवर ठेवली आहे। आपल्याला थोडंसंच गरम पाणी करायचं आहे, जास्त करायचं नाही आहे। आणि थोडंसं मीठही टाकलं आहे जेणेकरून त्या फ्लावरचा जो वास असतो, उग्र वास, तो निघून जाईल। चला मी हे बघा कितपर्यंत पाणी गरम केलं आहे, म्हणजे अगदी एक नॉर्मल उकळी काढून घेतलेली आहे पाण्याला, बघू शकता तुम्ही। चला आता मी ही जी फ्लावर आहे ना गरम पाण्यात टाकलेली ती एका याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेते। चाळण घेतली आहे, संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे जेणेकरून फ्लावरचा जो वास आहे तो त्या पाण्यासोबत निघून जाईल। चला फोडणी देऊया। फोडणीसाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे। कढई आपल्याला छानपैकी गरम करायची। कढई गरम झाली की त्यामध्ये मी तेल टाकलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाका। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली आहे आणि जिरे आणि मोहरी छान परतून द्यायची आहे। नंतर घरातले आपले जे बेसिक मसाले ते बेसिक मसाले आपण टाकतोय। यामध्ये मी टाकली पहिली मिरची पावडर टाकली 1 चमचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा टाकली आहे मी धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि किचन किंग मसाला असेल तुमच्याकडे तर टाका, नाही टाकला तरी चालेल। हे जे मसाले आहेत ते छानपैकी मिक्स करून घ्यायचेत आणि तेलामध्ये परतून घ्यायचेत आपल्याला मसाले। मसाले छानपैकी परतले की जी गरम पाण्यामध्ये आपण फ्लावर टाकली होती ना ती फ्लावर टाकायची आहे आणि एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायची मसाल्यासोबत फ्लावर। बघा फ्लावर मी इथे मिक्स करून घेतली आहे। नंतर थोडासा हिंग टाकला आहे। हिंग टाकला की त्यानंतर ना आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकून भाजी एकदा परत छानपैकी मिक्स करून घ्यायची। चला भाजी इथे मिक्स होती आहे तोपर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा, नवीन चॅनल आहे। चला मिक्स करून झालेलं आहे। आता मी झाकण ठेवलं आहे आणि 1-2 मिनिट आपल्याला मंद आचेवर छानपैकी वाफ काढून घ्यायची। बघू शकता मी 1-2 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे। वाफ काढून झाली की परत छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला। चला भाजी तर माझी इथे मिक्स झालेली आहे। आपण आता त्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। तुम्हाला जर आवडत नसेल शेंगदाण्याचा कूट तर अशीच भाजी छानपैकी शिजवून घ्यायची, मस्त लागते विदाऊट शेंगदाण्याचा कूट। पण मी शेंगदाण्याचा कूट टाकलं आहे। शेंगदाण्याचा कूट टाकून आपण छानपैकी एकदा परत मिक्स करून घेतोय भाजी। चला भाजी मी इथे मिक्स करून घेतलेली आहे। मिक्स करून झाली की त्यामध्ये आपण ना शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत। जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे कारण आपण सुकी भाजी बनवते। अगदी अर्धा ग्लासच पाणी टाकलं। पाणी टाकलं की छानपैकी एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला। झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक 5 ते 7 मिनिट भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बघू शकता इथे आपली भाजी शिजलेली आहे आणि फायनल लुकही भाजीचा तुम्ही एकदा बघून घ्या, कशी वाटली आहे भाजी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला म्हणजेच गावाकडील घरगुती जेवण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला तुम्हाला ही फ्लावरची भाजी आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा। नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। चलो बाय बाय, काळजी घ्या सर्वांनी, बाय।